या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दिशा पारूच्या विरोधात आदित्यचे कान भरत असते. त्याला नाटक करत सांगत असते की आदित्य, आता तू बघ, ती पारू तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवून तुला आणि तुझ्या घरच्यांना कसं इमोशनली ब्लॅकमेल करेल आणि मग शेवटी ती तुला तिच्याशी लग्न करण्यासाठी भाग पाडेल. मला माहिती आहे तिचं तुझ्यावर खरं प्रेम वगैरे काही नाही. तिने हे सगळं जे काही केलं आहे ना, ते फक्त आणि फक्त या घरातील प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. आणि दिशाचं हे सगळं बोलणं ऐकून आदित्य तर खूपच चिडतो आणि मग त्यानंतर दिशा तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू रडतच तिच्या आईच्या फोटोसोबत बोलत असते आणि तिला सांगत असते की आई, काही झालं ना तरी मी मरेपर्यंत हे मंगळसूत्र गळ्यातून काढणार नाही आहे. आदित्य सर माझ्या बाबतीत काय विचार करतील मला नाही माहिती, पण माझा निर्णय हाच आहे. आणि मग त्यानंतर ती पुन्हा ते मंगळसूत्र लपवते आणि तिच्या कामाला लागते. त्यानंतर आपण पाहतो की दामिनीने आणि त्या परितोषने जी वडापावची गाडी सुरू केलेली असते त्या ठिकाणी काही लोक वडापाव खाण्यासाठी आलेलेही असतात. आणि मग त्यानंतर दामिनी त्यांना वडापावची प्लेट देते, पण त्यामध्ये फक्त चटणी लावून पाव ठेवलेले असतात, तिथे वडा नसतो. आणि त्यामुळे ते सगळे लोक विचारू लागतात की हा काय प्रकार आहे, वडा कुठे आहे. तर दामिनी म्हणत असते की आम्ही फक्त तुम्हाला 5 रुपयांमध्ये काही वडापाव द्यायचा का, वडा वगैरे काही मिळणार नाही, फक्त पाव मिळेल. आणि हे ऐकून ते लोक मग त्यांचे पैसे मागू लागतात. तर दामिनी म्हणत असते की तुमचे पैसे वगैरे सुद्धा तुम्हाला अजिबात परत मिळणार नाही. आणि त्यामुळे मग ते सगळे लोक वैतागून तेथून निघून जातात. तर परितोष दामिनीला विचारत असतो की अगं आत्या, हा सगळा काय प्रकार आहे, आपण वडापावची गाडी टाकली आहे ना, मग वडे कुठे आहेत, तेच तर मेन आहेत ना. पण दामिनी म्हणते की परितोष, अरे मी तरी काय करू, मला वडापाव वगैरे काही बनवता येत नाही. आणि मी त्या पारूला सांगितलं होतं, पण ती प्रियामध्ये पडली, त्यामुळे त्या पारूनेही नकार दिला. पण तू काळजी करू नको, आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. तर परितोष म्हणतो की हो ठीक आहे, मी दिशाला विचारतो, माझी बायको ना खरंच खूप हुशार आहे, ती आपल्याला नक्की मदत करेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारू किर्लोस्करांच्या बंगल्यावर आलेली असते आणि किचनमध्ये तिचं काम करत असते. पण तिला सतत काल घडलेला प्रकारच आठवत असतो आणि ती मनाशी म्हणत असते की मी आदित्य सरांच्या समोर कशी जाऊ, मला खरंच कळत नाही आहे. पण त्यावेळी आदित्य स्वतःच त्या ठिकाणी येतो आणि पारूला म्हणू लागतो की पारू, तुला आता तरी माझ्यासोबत काही बोलायचं आहे की नाही, की अजूनही गोष्टी माझ्यापासून लपवायच्या आहेत. आणि ते ऐकून पारू खाली मान घालते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तुला माहिती असायला हवं, कोणतंही नातं विश्वासाच्याच बळावर उभं राहतं. आणि जर तू माझ्यापासून काही गोष्टी लपवत असशील ना, तर त्याचा असा अर्थ होतो की तू माझा विश्वासघात करते. त्यामुळे प्लीज बोल, अजून काही आहे का तुझ्या मनात. आणि त्यावेळी पारू मात्र म्हणू लागते की आदित्य सर, तुम्ही समजताय तसं खरंच काही नाही आहे. पण आदित्य खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की पारू, मला ना कळतच नाही आहे की तू माझ्यासोबत असं कसं वागू शकते. अगं मी तुला काय समजलं होतं आणि तू काय निघाली. पण त्यावेळी ती सावित्रीमध्ये पडत म्हणते की आदित्य बाबा, तुम्ही शांत व्हा, एकदा पारूची बाजू ऐकून तरी घ्या. पण आदित्य म्हणतो की आज मला माझ्यामध्ये आणि पारूमध्ये कोणीही बोलायला नको आहे. त्यामुळे सावित्री गप्प बसते. तर आदित्य सरळ पारूचा हात पकडतो आणि तिला घेऊन घरातून बाहेर पडतो. त्यामुळे सावित्री घाबरून देवाकडे प्रार्थना करू लागते. तर हे सगळं काही दिशासुद्धा पाहत असते आणि ती हसतच म्हणते की मी लिहिलेल्या मूवीच्या एंडला काय होतं हे बघायला हवंच ना. आणि मग ती सुद्धा आदित्य आणि पारूच्या पाठोपाठ जाण्यासाठी निघते. त्यानंतर मग आदित्य पारूला घेऊन एका तळ्याच्या किनारी येतो. दिशासुद्धा त्यांच्या पाठोपाठ आलेली असते आणि लपून त्यांचं बोलणं ऐकत असते. तर आदित्य पारूच्या गळ्यातील ते मंगळसूत्र बाहेर काढत म्हणतो की पारू, हा सगळा काय प्रकार आहे, मी तुला त्या शूटिंगच्या दिवशीच सांगितलं होतं की हे सगळं खोटं आहे, हे लग्न वगैरे फक्त शूटिंगचा एक भाग आहे, खरं नाही. पण मग तरीही तू त्या दिवसापासून ते आजपर्यंत हे मंगळसूत्र गळ्यात का ठेवलं आहे, मला सांग. आता मला तुझ्या तोंडून ना यामागचं खरं कारण ऐकायचं आहे. पण तरीही ती पारू काही बोलत नाही. ती फक्त खाली मान घालून उभी असते आणि तिच्या अशा वागण्यामुळे आदित्य खूप चिडतो. तो म्हणत असतो की पारू, आता माझे पेशन्स संपत चाललेत, प्लीज यामागे नेमकं काय कारण आहे ते सांग मला, मी ऐकतोय. पण तरीही पारू काही बोलत नाही, ती फक्त रडत असते. आणि मग शेवटी आदित्य खूप चिडतो आणि तिला म्हणतो की पारू, प्लीज माझा अंत बघू नको. आणि मग नंतर पारू बोलायला सुरुवात करते
कळते की आदित्य सर, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की हे सगळं खोटं आहे, ही फक्त एक शूटिंग आहे. पण त्या शूटिंगनंतर काय झालं ना, मलाच माझं कळलं नाही. अहो, मी गावाकडून आलेली एक साधी मुलगी आहे. मला खरं लग्न खोटं लग्न असं नाही हो काही कळत. एका बाईच्या गळ्यामध्ये जर मंगळसूत्र घातलं गेलं तर तिने ते अगदी मरेपर्यंत गळ्यात घालून ठेवायचं असतं. असेच संस्कार माझ्यावर झालेत आणि त्याचमुळे मी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यातून काढू शकले नाही. त्याच दिवसापासून मी तुम्हाला माझा नवरा मानलं होतं, पण मी ही गोष्ट कधीच तुम्हाला सांगितली नाही. कारण ते सगळं माझं माझं असं एक जग होतं आणि मला त्या जगामुळे इतर कोणालाही त्रास होऊ द्यायचा नव्हता. खरं तर मला तुम्हालासुद्धा कधीच काहीच सांगायचं नव्हतं. आणि पारूचं हे बोलणं ऐकून आदित्य तिच्याकडे पाहतच राहतो. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, मला माहीत आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करेल. हे बघा, तुम्हाला जर आपल्या नात्यातून माघार घ्यायची असेल ना, तर तुम्ही ती घेऊ शकता. मला हे नातं तुमच्यावर लादायचं नाही आहे, मला स्वतःला तुमच्यावर लादायचं नाही आहे. पण काही झालं ना तरी मी हे मंगळसूत्र गळ्यातून काढणार नाही. तुम्ही प्लीज तेवढा हक्क माझ्यापासून हिरावून घेऊ नका. तुम्ही जर बोललात ना की पारू निघून जा तू माझ्या आयुष्यातून, तर मी खरं सांगते कायमची निघून जाईल. तुम्हाला माझ्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. फक्त तुम्ही ना मला हे मंगळसूत्र गळ्यातून काढायला सांगू नका, एवढीच विनंती आहे. आणि पारूचं हे सगळं बोलणं ऐकून आदित्य तिच्याकडे बघतच राहतो. दिशासुद्धा त्यांचं बोलणं ऐकत असते. आणि मग आदित्य पारूवर ओरडतो आणि तिला म्हणू लागतो की पारू, अगं तुला वाटलंच कसं काय की मी तुला स्वार्थी समजेल? मला माहीत नाही का माझी पारू कशी आहे ते? पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की आजपर्यंत तू हे सगळं एकटीने सहन केलं, मला काहीच कळू दिलं नाही. आणि मग तो तिला जवळ घेत म्हणतो की पारू, त्या दिवशी शूटिंगच्या वेळी ज्या भावना तुझ्या मनात होत्या ना, त्या भावना माझ्या मनातही होत्या. फरक फक्त इतका होता की मी ज्या डोळ्यांवर प्रेम करतो ते डोळे तुझे आहेत हे मला माहिती नव्हतं. अगं, जसे तुझ्यावर लग्नाचे संस्कार झालेत ना, तसेच माझ्यावर सुद्धा माझ्या आईने संस्कार केलेत ग. आणि मग तो पुन्हा तिच्या गळ्यातील मंगळसूत्र बाहेर काढत म्हणतो की हे मंगळसूत्र जितकं तुझ्यासाठी खरं आहे तितकंच माझ्यासाठी सुद्धा. आणि हे ऐकून पारू तर खूपच खुश होते. ती रडतच त्याच्याकडे पाहत असते. तर आदित्य म्हणत असतो की पारू, तुला माहिती आहे का, काल तो खेळ झाल्यानंतर ती दिशा आली होती माझ्या खोलीत माझे तुझ्या विरोधात कान भरवण्यासाठी. पण मी तिला सरळ सांगितलं की माझी पारू कशी आहे हे मला तुझ्याकडून ऐकण्याची गरज नाही. आणि मग त्यावेळी आपल्याला समजतं की आदित्य काल दिशावर खरं तर खूप ओरडलेला असतो. तिला तो म्हटलेला असतो की माझी पारू तुझ्यासारखी स्वार्थी नाही आहे. तिच्या गळ्यात मी जे मंगळसूत्र घातलं ते तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलं, मात्र ते नातं मनापासून निभावलं. आणि तू मात्र स्वतःच्या फायद्यासाठी त्या परितोषसोबत लग्न करून या घरात आली. पण आता जर तू माझ्या पारू विरोधात काही बोललीस ना, तर याद राख, मी तुला जिवंत सोडणार नाही. आणि मग तो पारूला रडतच मिठी मारतो. आणि हे सगळं काही पाहून दिशा तर खूपच चिडते. ती रागातच या दोघांकडे पाहत असते. तर आदित्य पारूला म्हणत असतो की पारू, जितकं तुझ्यासाठी ते लग्न खरं आहे ना, तितकंच माझ्यासाठी सुद्धा. आजपासून मी तुला माझी बायको मानतोय. आणि हे ऐकून पारू तर खूपच खुश होते. आणि मग आदित्य तिला जवळ घेत सांगू लागतो की यापुढे माझ्यापासून काही लपवायचं नाही आणि एकटीने तर अजिबात त्रास सहन करायचा नाही. मी कायम तुझ्या सोबत राहील. आणि मग तो तिला लग्नासाठी पुन्हा एकदा प्रपोजही करतो. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही हे नातं स्वीकारलं हेच माझ्यासाठी खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत देवी आईंचा आपल्या नात्याला होकार मिळत नाही ना, तोपर्यंत हे नातं पूर्ण होणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, गुरुजी घरी आलेले असतात आणि ते अहिल्याला सांगतात की आदित्यच्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे, पण त्याचं लग्न वेगळ्या पद्धतीने होईल. आणि त्याचवेळी दिशा तिथे येत अहिल्याला म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या मुलाचं आदित्यचं आधीच लग्न झाले. त्यामुळे अहिल्या तर खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.